वडगाव तालुका हातकणंगले ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलर पॅनल बसवणे आणि सार्वजनिक शौचालय बांधकामात कथित गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाची त्रयस्थ व उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ग्रामस्थांनी या प्रकरणी 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे। या संदर्भातील वृत्त माय महाराष्ट्रने प्रसिद्ध केले होते। वडगाव येथील जलशुद्धीकरण इमारतीवर पिण्याच्या पाण्याचा पंप चालवण्यासाठी सुमारे वर्षभरापूर्वी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलर पॅनल बसवण्यात आले। मात्र हे पॅनल सध्या वापराविना पडून असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच सोलर पॅनलसाठी बाजारभावापेक्षा अधिक खर्च कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्यक्षात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम न करता कागदोपत्री काम पूर्ण दाखवून निधीचा अपहार केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी आरती डेंगे पाटील, सरपंच कस्तुरी अविनाश पाटील, उपसरपंच स्वप्नील रावसो चौगले व इतर सदस्यांनी मर्जीतील कंत्राटदारांना कामे देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप संतोष लोंढे, महेश कांबरे, संतोष मोरे व रमेश लोंढे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान प्रशासनाच्या अधिकृत पत्रानुसार निधीचा कथित गैरवापर, सोलर पॅनल खरेदीतील तफावत आणि सार्वजनिक शौचालयाच्या कामाची त्रयस्थ व उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी होणार आहे। दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याने चौकशीच्या निकालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।